आजपर्यंत आपण शरीर संबंध, व्यभिचार याच्या बाबतीतल्या घडलेल्या अनेक क्राईम स्टोरी बघितलेल्या आहेत. परंतु आजची घटना थोडीशी वेगळी आहे. थोड्याशा वेगळ्या घटनेची आहे, कलाटणीची आहे. परंतु हा विषय घेणे ही आजच्या काळाची गरज आहे. कारण अनैसर्गिक शरीर संबंध आणि त्याच्यामुळे होणारे त्रास, त्या ज्या महिलेवरती अशा प्रकारचा बलात्कार केला जातो, अनैसर्गिकरित्या तिच्याशी संबंध ठेवले जातात, हे अत्यंत वाईट गोष्ट आहे. जर का ती तुमची पत्नी असेल किंवा अन्य कोणी असेल, अनैसर्गिक शरीर संबंध कायद्याने अमान्य आहेत. नुसतं शरीर संबंध जरी म्हटलं तरी आपल्याकडे त्याला वेगळ्या दृष्टिकोनातून बघण्याची एक सवय आहे. याबद्दल बोलणं टाळलं जातं. तर या ठिकाणी अनैसर्गिक शरीर संबंध असतील तर या बाबतीत जर एखादा विषय घडत असेल तर याच्याविषयी बोलणं हे प्रत्येकजण टाळत असतो. या गोष्टीकडे कोणीही तेवढ्या डोळसपणे बघत नसतं. परंतु अशी एक घटना घडलेली आहे की जी घटना आपल्या सगळ्यांच्या डोळे उघडणारी आहे, एक कान उघडणारी आहे. तर नमस्कार, कारनामा मराठी क्राईम स्टोरीमध्ये मी वैभव आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत करतो. ही संपूर्ण घटना समजून घेण्यासाठी आपल्याला जायचं आहे डोंबिवली या भागामध्ये. डोंबिवलीमध्ये एक 32 वर्षाची विवाहिता आहे आणि तिने कल्याणच्या महिला तक्रार निवारण केंद्रामध्ये एक अर्ज दाखल केलाय. आणि या अर्जाचं स्वरूप असं होतं की त्या महिलेला तिच्या नवऱ्याकडून आणि तिच्या दिराकडून अनैसर्गिकरित्या शरीर संबंध प्रस्थापित केले जात होते. त्याच्यामुळे अनेक दिवस ती त्रास सहन करत होती आणि शेवटीला त्रासाला कंटाळून मग तिने हा अर्ज दाखल केलेला होता. मग सदर अर्ज मानपाडा पोलीस स्टेशन या ठिकाणी दाखल केल्यामुळे मग पोलिसांनी ही सगळी कामं सांभाळलेली आहे आणि पोलिसांनी या बाबतीतला जो तपास आहे हा तपास तर्कशुद्धपणे सुरू केलेला होता. संपूर्ण घटना काय होती तर ही जी 32 वर्षीय विवाहित महिला, हिचं एका 37 वर्षीय तरुणासोबत लग्न झालेलं होतं. आता या काही गोपनीयता बाळगण्यासाठी म्हणून या दोन्ही व्यक्तींची नावं ही संपूर्णपणे गोपनीय ठेवलेली आहेत. ही 32 वर्षीय विवाहिता मूळची उत्तर प्रदेशची होती आणि ज्या सासरी तिला दिलेलं होतं हे सुद्धा यांचं मूळ कुटुंब उत्तर प्रदेशचं होतं आणि कामधंद्यानिमित्त हे डोंबिवली या ठिकाणी येऊन राहत होते. तिच्या घरामध्ये तिच्या सासरी, तिचा नवरा, तिचा दीर, तिची भाऊजय आणि तिची सासू अशा चौकडीचं कुटुंब होतं. या घरामध्ये ती मुलगी तिच्या माहेरून म्हणजे उत्तर प्रदेश या ठिकाणावरून ती आलेली होती. तिथे आल्यानंतर त्याचा जो काही रीतिरिवाज असतील याप्रमाणे काही दिवस निघून गेले आणि तिच्या नवऱ्याने तिच्यासोबत अनैसर्गिक संबंध प्रस्थापित करण्यास सुरुवात केलेली होती. अगदी सुरुवातीपासूनच ज्या वेळेला त्याने तिच्यासोबत अनैसर्गिकरित्या संबंध प्रस्थापित करायला सुरुवात केली त्यावेळेपासूनच तिने त्याचा कडाडून विरोध केलेला होता. परंतु हा तिचा पतिदेव काही ऐकायला तयार नव्हता. तो तिला प्रत्येक दिवशी ज्या वेळेला त्यांचे संबंध प्रस्थापित होते तिच्यासोबत अनैसर्गिक संबंध ठेवत होता आणि साधारणपणे जानेवारी 2023 ते नोव्हेंबर 2023 या कालावधीमध्ये त्याने तिच्यासोबत अनैसर्गिक संबंध प्रस्थापित केलेले होते. आता एवढंच नाही, इथून पुढे जे सांगणार आहे ते ऐकून आपल्या अंगावरती काटा उभा राहील. तिचा जो दीर होता याने सुद्धा तिच्यासोबत लैंगिक संबंध ठेवण्यासाठी मागणी केलेली आहे आणि त्याने देखील तिच्यासोबत याच कालावधीमध्ये लैंगिक असे शारीरिक संबंध प्रस्थापित केलेले होते, अनैसर्गिक संबंध प्रस्थापित केलेले होते. आणि या दोन पुरुषांचे अनैसर्गिक संबंध हे याला ती कंटाळलेली होती आणि हे सगळं कंटाळून मग तिने तिची तक्रार या तक्रार निवारण केंद्रामध्ये दाखल केलेली होती. मग त्यानंतर पोलीस ॲक्शनमध्ये येऊन पोलिसांनी तिची सासू, तिचा दीर, तिचा नवरा आणि भाऊजाई या चांडाळ चौकडीवरती गुन्हा दाखल केलेला आहे. त्यांना ताब्यात घेतलेलं होतं आणि अधिक तपास पोलीस करत होते. आता या बाबतीत जर का बोलायचं झालं अनैसर्गिक संबंध, ज्या ठिकाणी बऱ्याच वेळेला नैसर्गिक शरीर संबंधामध्ये त्रास होत असेल तर अनैसर्गिक शरीर संबंध हे प्रस्थापित करणे हे तितकीच कठीण गोष्ट असते आणि समोरच्या स्त्रीचा देखील विचार केला जावा. या बाबतीमध्ये कायदा काय सांगतो याच्यापेक्षा आपल्या समोर असलेली व्यक्ती एक माणूस आहे याच्या दृष्टिकोनातून देखील विचार केला जावा. आणि या बाबतीत जर का कायदे नसतील तर कायदे केले जावेत, कडक कायदे केले जावेत ज्याद्वारे आपल्या समोरची जी व्यक्ती आहे ही देखील माणूस आहे या दृष्टिकोनातून विचार केला जाईल आणि अशा प्रकारचे जे गुन्हेगार असतील यांना कायद्याने वेळीच आळा बसेल. सदर माहिती वृत्तपत्र, प्रसारमाध्यम यांच्यामधून घेऊन आपल्यापुढे संकलित करून मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे. याच्यामध्ये काही अनेक धागेदोरे असू शकतात, काही वेगळी माहिती देखील असू शकते. परंतु याच्याबद्दलचं आपलं मत, अनैसर्गिक शरीर संबंधाबद्दलचं आपलं मत काय आहे ते जरूर नोंदवा. भेटूया पुन्हा एकदा रात्री बरोबर 9 वाजता नवीन क्राईम स्टोरीमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या. धन्यवाद.